प्रोड्यूसर से एक चाय कॉफी देने वाला प्रोडक्शन बॉय तक सबका कॉन्ट्रीब्यूशन है। नमस्कार भावांनो, एका साध्या खेडेगावात राहून आपली स्वप्न रंगवणारा मुलगा, तोच मुलगा आज भारतीय चित्रपटसृष्टीचा चमकता तारा बनलाय। होय, ऋषभ शेट्टी। कर्नाटकच्या मातीतील संस्कृती आणि संघर्षातून घडलेली ही कहाणी तुमच्या हृदयाला भिडेल, कारण ही फक्त यशाची गाथा नाहीये, तर स्वप्नांना जिवंत करणारी एक जिद्द आहे। कर्नाटकच्या उडुपी जिल्ह्यातील कुंडापूर तालुक्यातील केराडी गावात 7 जुलै 1983 रोजी एका साध्या कुटुंबात जन्म घेतला। त्यांचे खरे नाव प्रशांत शेट्टी, वडील भास्कर शेट्टी ज्योतिषी होते, तर आई लक्ष्मी शेट्टी गृहिणी। बालपणातच त्यांना कला आणि संस्कृतीची आवड लागली। कुंडापूरमधील शाळेत शिक्षण घेतल्यानंतर ते बेंगलोरच्या विजया कॉलेजमध्ये बीकॉम करण्यासाठी गेले। तिथे असतानाच त्यांनी स्थानीय यक्षगान नाट्याचे प्रयोग केले। ते त्यांच्या आयुष्यातील पहिला पाया ठरला। हे नाट्यप्रयोग म्हणजे त्यांच्या अभिनयाची आणि दिग्दर्शनाची सुरुवात होती। जणू देवानी त्यांच्या हृदयात एक स्वप्नाची बीजच रोवलं होतं। मात्र स्वप्न पूर्ण करण्यासाठी संघर्षाची कास धरावी लागते। कॉलेज संपल्यानंतर ऋषभ शेट्टींनी मुंबईत एका प्रोड्युसरच्या कार चालकाची नोकरी स्वीकारली, म्हणजेच ड्रायव्हरची नोकरी स्वीकारली। दिवसभर वडापाव खाऊन ऑफिस बॉय म्हणून काम करत ते रात्री स्वप्नात चित्रपटांचे राजे व्हायचे। बेंगलोरला परत आल्यानंतर त्यांनी सरकारी चित्रपट आणि टीव्ही संस्थेत डिप्लोमा केला। चित्रपटसृष्टीत पदार्पण करताना ते क्लॅप बॉय, स्पॉट बॉय आणि असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करू लागले। आता सायनाइड हा 2006 सालच्या या चित्रपटात ते असिस्टंट म्हणून त्यांची पहिली संधी मिळाली। ते त्यांना रक्षित शेट्टी भेटले, ज्यांच्याबरोबरची मैत्री त्यांच्या करिअरची गुरुकिल्ली ठरली। हे दिवस म्हणजे त्यांच्या जीवनातील अंधाराची सुरुवात होती। प्रत्येक छोट्या कामातून ते मोठे स्वप्न बांधत गेले। 2012 मध्ये तुगलक चित्रपटातून अभिनयाची सुरुवात झाली। त्यानंतर लुसिया 2013 साली आला होता आणि उलिडावरू कंदांते 2014 मध्ये त्यांच्या महत्त्वाच्या भूमिका ठरल्या। विशेषतः उलिडावरू कंदांतेमधील रघु ही भूमिका साकारून त्यांना ओळख मिळाली। पण खरं वळण 2016 मध्ये आलं, जेव्हा त्यांनी किरिक पार्टीचे लेखन केले। हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि कर्नाटक चित्रपटसृष्टीत धुमाकूळ घातला। त्यानंतर 2018 मध्ये सरकारी ही प्रायव्हेट कारागृहे, शाळा कारागृहे, कोडीगृहे सोडून रामय्या राय यांनी दिग्दर्शित केले, ज्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला। 2019 मध्ये बेल बॉटममध्ये मुख्य भूमिका साकारली, ज्याने त्यांना अभिनेता म्हणून स्थापित केले। 2021 मध्ये गरुड गमना वृषभ वाहनामधील हरी ही भूमिका कल्ट स्टेटस मिळाली। हे सर्व म्हणजे त्यांच्या संघर्षाचे फळ। जणू प्रत्येक अपयशाने त्यांना मजबूत बनवले। पण ऋषभ शेट्टींच्या जीवनातील खरा प्रकाशस्तंभ म्हणजे 2022चा कांतारा। हे चित्रपट त्यांनी स्वतः लिहिले, दिग्दर्शित केले आणि मुख्य भूमिका पण साकारली। कर्नाटकच्या भूताकोला परंपरेवर आधारित ही कथा जंगल, देवता आणि मानवी लढ्याची गोष्ट सांगते। कमी बजेटात बनलेला हा चित्रपट पॅन इंडिया हिट झाला, 500 कोटीपेक्षा जास्त कमाई केली आणि कर्नाटक चित्रपटात सर्वाधिक कमाईचा रेकॉर्ड ब्रेक केला। त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले। यासाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा सुद्धा मिळाला, म्हणजे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा, आणि IFFT स्पेशल ज्युरी अवॉर्ड मिळाला। कांतारा म्हणजे केवळ चित्रपट नव्हे, तर त्यांच्या मातीत रुजलेल्या संस्कृतीचे जागतिक प्रदर्शन होते। हे यश म्हणजे त्यांच्या 15 वर्षाच्या संघर्षाचे वैभव। जणू देवाने म्हटले, तुझ्या मेहनतीला मीच उत्तर देतो। आज ऋषभ शेट्टी हे अभिनेता, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक म्हणून कर्नाटक चित्रपटसृष्टीचे प्रेरणास्थान आहे। त्यांची पत्नी प्रगती शेट्टी सॉफ्टवेअर इंजिनियर असून काही चित्रपटांसाठी कॉस्ट्युम डिझायनरचंही काम केलं आहे त्यांनी। 2025 मध्ये आलेला हा कांतारा चॅप्टर 1 त्यांच्या या यात्रेचा पुढचा अध्याय आहे। ऋषभ शेट्टींची ही कहाणी सांगते की स्वप्न पूर्ण करण्यासाठी साधेपणा, मेहनत आणि संस्कृतीशी नाळ जोडलेली असावी लागते। संघर्ष हे यशाची सीडी आहे आणि प्रत्येक अपयश हे नव्या उंचीची निमंत्रण आहे। जर तुम्हीही स्वप्नाळू असाल तर ऋषभ शेट्टी म्हणतील, मातीला स्पर्श करा, तिच्यातून उत्तरे आपोआप उमलतात। ही यात्रा प्रत्येक तरुणासाठी प्रेरणा आहे, कारण यश हे केवळ बॉक्स ऑफिस नाही, तर आत्मसन्मानासाठी हा एक विजय आहे।